ईशान्येकडील मणिपूर राज्यातील हिंसाचार काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। गुरुवारी रात्री म्हणजे काल पुन्हा एकदा एक हिंसक घटना समोर आलेली आहे। यावेळेस केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री आर.के. रंजन सिंह यांच्या निवासस्थानाला तिथल्या हल्लेखोरांनी आग लावली। आता घटना घडली त्यावेळेस केंद्रीय मंत्री घरामध्ये नव्हते, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे। याच्याही आधी काही उपद्रवी लोकांनी इम्फाळ पश्चिम येथील लांफेल भागामध्ये मंत्री नेमचा किपजेन यांच्या घराला आग लावली होती। आता किपजेन हे 2017 पासून कांगपोक्पी मतदारसंघातून मणिपूर विधानसभेचे सदस्य आहेत। हिंसेचा परिणाम जर का आपण बघितला तर आपल्याला हे लक्षात येईल की 42 दिवसांपासून सुरू असलेल्या कुकी आणि मैतेई समुदायातील या हिंसाचारामध्ये आतापर्यंत 107 लोक मारले गेलेले आहेत, 400 हून अधिक जखमी झालेले आहेत आणि ठिकठिकाणी जाळपोळीच्या अगणित घटना सुद्धा घडलेल्या समोर आलेल्या आहेत। 80,000हून अधिक लोकांना घरं सोडून छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागलेला आहे आणि ही संपूर्ण हिंसाचाराची जी घटना आहे गेल्या 1-1.5 महिन्यांपासून सुरूच आहे। आज आपण जाणून घेऊयात या हिंसाचारामागील संपूर्ण स्टोरी नेमकी आहे काय। एवढे सारे प्रयत्न करून सुद्धा मणिपूर मधला हा हिंसाचार परत परत का होतोय, हा हिंसाचार का थांबत नाहीये हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। या एकूण हिंसाचारामध्ये किंवा मणिपूर अशांत जो आहे याच्यामध्ये म्यानमारची भूमिका काय आहे हेही आपण आज बघूयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। नेमका वाद काय आहे हे सर्वप्रथम जाणून घेऊयात। आता बघा, मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ, जी मणिपूरच्या अगदी मधोमध आहे आणि संपूर्ण राज्याचा 10% भाग जो आहे तो इम्फाळचा आहे आणि एकूण मणिपूरची जी लोकसंख्या आहे या लोकसंख्येतील 57% लोकसंख्या ही या इम्फाळ भागामध्ये राहते आणि उर्वरित 90% जे आहे ते आजूबाजूचा डोंगराळ प्रदेशाचा भाग आहे आणि जिथे राज्यातील 42% लोकसंख्या राहते। इम्फाळ खोरं जे आहे या ठिकाणी मैतेई समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे आणि यातील बहुतेक जे आहेत ते हिंदू आहेत आणि मणिपूरच्या एकूण लोकसंख्येमध्ये त्यांचा वाटा हा सुमारे 53% इतका आहे, म्हणजे सर्वात मोठा वाटा हा मैतेई समाजाचा आहे। आणि तिथल्या विधानसभेच्या आकडेवारीवरती जर का नजर टाकली तर आपल्याला हे लक्षात येईल की एकूण 60 आमदारांपैकी 40 आमदार हे एकट्या मैतेई समाजाचे आहेत। म्हणजेच काय, लोकसंख्या तर जास्त आहेच तर पण तिथल्या एकूण राजकारणावरती देखील याच समाजाचा प्रभाव आहे। आणि दुसऱ्या बाजूला जर का बघायला गेलं तर डोंगराळ भागामध्ये 33 जमाती राहतात, म्हणजे ज्यांना अधिकृतरित्या मान्यता आहे अशा 33 जमाती राहतात आणि याच्यामध्ये नागा आणि कुकी या जमाती प्रमुख आहेत। या दोन्ही जमाती ज्या आहेत या प्रामुख्याने ख्रिस्ती आहेत आणि याशिवाय मणिपूरमधील 8% लोकसंख्या जी आहे हे मुस्लिम आहे आणि 8% सन्माही समुदायाचे सुद्धा त्या ठिकाणी लोक राहतात। भारतीय राज्यघटनेच्या कलम 371C अंतर्गत मणिपूरचा जो काही डोंगराळ भाग आहे त्याला विशेष सुविधा आणि विशेष दर्जा सुद्धा मिळालेला आहे, ज्या मैतेई समुदायाला उपलब्ध नाहीयेत। बघा, ह्या सुविधा हा दर्जा जो आहे तो उपलब्ध नाहीये त्यांना। लँड रिफॉर्म ऍक्ट जो झाला त्याच्यामुळे मैतेई समुदाय जो आहे हा डोंगराळ भागामध्ये जमीन विकत घेऊ शकत नाही, पण डोंगराळ भागातून जे आदिवासी येतात ते मात्र इम्फाळ खोऱ्यामध्ये जमिनी घेऊ शकतात। यासोबतच त्या ठिकाणी ते स्थायिक सुद्धा होऊ शकतात, त्या संदर्भातली कोणतीही बंधनं त्यांच्यावरती नाहीयेत। याच्यामुळेच या दोन समाजामध्ये मतभेद जे आहेत ते दिवसेंदिवस वाढत गेलेले दिसत आहेत। आता हा जो हिंसाचार झालेला आहे या हिंसाचाराचा जो उद्रेक झालेला आहे त्या संदर्भातल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं फार गरजेचं आहे। पहिलं म्हणजे मैतेई समाजाला शेड्यूल्ड ट्राइबचा दर्जा देण्यास विरोध होताना दिसतोय। मैतेई ट्राइब युनियन गेल्या 10 वर्षांपासून मैतेई समाजाला आदिवासी समाजाचा दर्जा देण्याची मागणी करताना दिसत होती आणि मग हे प्रकरण शेवटी गेलं कुठं तर तिथल्या उच्च न्यायालयामध्ये। याच्यावरती सुनावणी करताना मणिपूर उच्च न्यायालयानं राज्य सरकारला 19 एप्रिल रोजी केंद्रीय आदिवासी व मंत्रालयाची 10 वर्ष जुनी जी शिफारस होती ती समोर सादर करण्यास सांगितलं होतं। आता विषय असा आहे की ह्या ज्या काही शिफारशी होत्या या शिफारशीमध्ये मैतेई समाजाला आदिवासी जमातीचा दर्जा देण्यासंदर्भात सांगितलेलं होतं। मग काय, या शिफारशींच्या अनुषंगानं न्यायालयानं मैतेई समाजाला आदिवासी दर्जा देण्याचे आदेश दिले। आता उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं गेलं खरं, पण हिंसाचार जो आहे तो सुरू झालेला होता। आता उच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती पी.एम. नरसिंहा आणि न्यायमूर्ती जे.बी. परडीवाला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे। पण इथे सुद्धा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती आपण जाणार नाही असं या खंडपीठाने स्पष्ट केलेलं आहे। मग ते चर्चा कोणती चालू आहे न्यायालयामध्ये तर कायदा आणि सुव्यवस्था याच्याविषयी।
कायदा आणि सुव्यवस्था हा राज्य सरकारचा विषय आहे आणि मग न्यायालयाने या प्रकरणावरती राज्य सरकारकडून स्टेटस रिपोर्ट मागवलेला आहे. न्यायालयाने विचारलेलं आहे की हिंसाचारानंतर नेमकी काय सुरक्षा तुम्ही उपाय योजलेली आहे, कोणाला तुम्ही त्या ठिकाणी काय काय सुविधा दिलेल्या आहेत, पुनर्वसनासंदर्भात तुम्ही नेमकी कोणकोणती गोष्टी केलेल्या आहेत, हे न्यायालयानं तिथं विचारलेलं दिसून येत आहे. दुसरा मुद्दा आहे की बेकायदेशीर जे अतिक्रमण होत आहेत त्याच्यावरती सरकारची कारवाई तिथं तीव्र झालेली दिसते. मणिपूरमध्ये हिंसाचार पसरण्यामागं हे एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे असं सांगितलं जातं. मणिपूर सरकारनं जंगलं जी आहेत तिथे अवैध अतिक्रमण जे होतंय त्याच्या विरोधात मोहीम उघडलेली आहे गेल्या काही महिन्यांपासून. मुख्यमंत्री बिरेन सिंग यांच्या सरकारचं म्हणणं असं आहे की आदिवासी समाजातील लोक संरक्षित जंगल आणि अभयारण्यावरती बेकायदेशीररित्या कब्जा करून त्या ठिकाणी अफूची शेती करतायत आणि त्याच्यामुळे ही अतिक्रमणं काढण्यासाठी तिथल्या सरकारकडून मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली जाते. आता याच्या विरोधात तिथल्या आदिवासींचं म्हणणं असं आहे की ही आमची वडिलोपार्जित जमीन आहे, आम्ही काही अतिक्रमण केलेलं नाहीये आणि गेली कित्येक वर्ष आम्ही याच ठिकाणी राहतोय आणि सरकारने ही मोहीम तीव्र केल्यामुळे तिथल्या आदिवासींमध्ये संताप पसरला आणि त्याचं रूपांतर हे आंदोलनामध्ये झालेलं दिसून येते. मग ज्या वेळेस हे आंदोलन अधिक तीव्र होत गेलं त्यावेळेस तिथल्या राज्य सरकारनं कलम 144 लागू केलं. निदर्शनं जी होत होती त्याच्यावरती बंदी घालण्यात आली. पण या सगळ्यांचा परिणाम उलटा झाला आणि आंदोलनाने अजून उग्र रूप धारण केलं. तिसरा मुद्दा यातला असा आहे की कुकी बंडखोर संघटनांनी सरकारसोबतचा करार जो आहे तो मोडला. आता हा विषय असा आहे बघा की मणिपूरमध्ये एकाच वेळेस खूप साऱ्या गोष्टी घडायला लागलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे बघा, एकीकडे मैतेयींच्या आरक्षणाला विरोध होताना दिसतोय, दुसरीकडे बेकायदेशीर अतिक्रमण जे आहे त्याच्या विरोधात सरकारने त्यांची कारवाई तीव्र केलेली आहे आणि याच्यामुळे झालं काय तर आदिवासी आणि सरकार हे एकमेकांच्या समोर उभे राहिले. दरम्यान झालं काय तर कुकी बंडखोर संघटनांनी केंद्र सरकारसोबत 2008 ला एक करार केलेला होता, तो करार सुद्धा मोडला. खरं तर झालं काय तर कुकी जमातीच्या अनेक संघटना 2005 पर्यंत सरकार विरोधात लष्करी बंडखोरीमध्ये सामील होत्या. मनमोहन सिंग सरकारच्या वेळी म्हणजे 2008 मध्ये केंद्र सरकारने जवळपास सर्व कुकी बंडखोर संघटनांशी त्यांच्यावरील लष्करी कारवाई थांबवण्यासाठी सस्पेन्शन ऑफ ऑपरेशन SOS या करारावरती स्वाक्षरी केली. याचा उद्देश काय होता तर राजकीय संवादाला चालना देणे आणि संवादातूनच प्रश्न सोडवता येऊ शकतात, त्याच्यामुळे हे सर्व घडलेलं होतं. पण नंतरच्या काळामध्ये वेळोवेळी या कराराची मुदत जी आहे ती वाढवण्यात आली. परंतु या वर्षी 10 मार्च रोजी मणिपूर सरकारनं कुकी समाजाच्या 2 संघटनांसाठी या करारातून माघार घेतली. म्हणजे सरकारच्या बाजूने या करारातून माघार घेतली गेली. आता या संघटना कोणत्या आहेत तर जोमी रिव्होल्युशनरी आर्मी आणि कुकी नॅशनल आर्मी. आता विशेष म्हणजे या दोन्ही संघटना ज्या आहेत या सशस्त्र संघटना आहेत. या संघटनांचे सशस्त्र लोक या मणिपूरमधील हिंसाचारामध्ये सामील झाले आणि त्यांनी लष्कर यासोबतच पोलिसांवर आणि नागरिकांवरती सुद्धा हल्ले सुरू केले असं तिथल्या विश्लेषकांचं म्हणणं आहे आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू झाला. चुरचंदपूर जिल्ह्यातून हा तणाव जो आहे तो सगळा सुरू झाला. या जिल्ह्यामध्ये कुकी आदिवासी जे आहेत ते अधिक प्रमाणात आहेत. सरकारी जमीन सर्वेक्षणाच्या निषेधार्थ 28 एप्रिल रोजी इथल्या आदिवासी मंचानं 8 तासांच्या बंदची घोषणा केली होती आणि काही वेळातच या बंदला हिंसक वळण लागलं आणि त्याच रात्री तुईबोंग परिसरामध्ये तिथल्या जे हे आंदोलन करणारे आहेत किंवा आंदोलनाच्या विरोधात काम करणारे आहेत, उग्रवादी म्हणू शकतो किंवा बंडखोर जे आहेत ते म्हणू शकतो, त्यांनी वन विभागाच्या कार्यालयाला आग लावली. 27 आणि 28 एप्रिलच्या हिंसाचारामध्ये प्रामुख्याने पोलीस आणि आदिवासी जमातीचे लोक हे एकमेकांच्या समोर आले. अगदी 5व्या दिवशी म्हणजे 3 मेच्या आसपास मणिपूरच्या ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियनने आदिवासी एकता मोर्चा काढलेला होता आणि हा मोर्चा मैतेई समाजाला एसटीचा दर्जा देण्याच्या विरोधात होता. म्हणजे काय, इथे फिरून फिरून विषय जो आहे तो मैतेई समाजाच्या इथेच येतोय. या मोर्चामुळे तिथली परिस्थिती अधिक बिकट झाली आणि या मोर्चाच्या विरोधामध्ये आणि तिथल्या एकूण आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये मैतेई समाजाचे लोक जे आहेत ते उभे राहिले. आता या लढाईला 3 बाजू आहेत बघा. एका बाजूला मैतेई समाजाचे लोक आहेत, दुसऱ्या बाजूला कुकी आणि नागा आहेत आणि तिसऱ्या बाजूला सरकार आहे.
आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा झाला की हिंसाचार जो आहे हा भडकतच गेलेला आपल्याला दिसून येतोय. 4 मे रोजी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांची चुरचंदपूर येथे सभा होणार होती, पण ही एकूण घटना बघता त्यांची सभा सुद्धा त्या ठिकाणची रद्द करण्यात आली. आता गेल्या 40-45 दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. तिथली परिस्थिती जी आहे ती अजून नॉर्मलला आलेली नाहीये. मग आतापर्यंत काय कारवाई केली गेली? तर बघा, हिंसाचार उसळल्यानंतर केंद्र सरकारनं कायदा आणि सुव्यवस्था जी आहे ती स्वतःच्या ताब्यामध्ये घेतली. गृहमंत्री अमित शहा हे स्वतः 5 दिवस मणिपूरमध्ये राहिले. केंद्र सरकारने संपूर्ण राज्यामध्ये लष्कर आणि निमलष्करी दल जे आहे ते तैनात केलेलं आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू सुद्धा लावण्यात आलेला होता, जो की अजूनपर्यंत सुरू आहे. संपूर्ण राज्यामध्ये इंटरनेटवरती सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे की जेणेकरून प्रक्षोभक माहिती जी आहे त्याची देवाणघेवाण होणार नाही आणि आतापर्यंत या ठिकाणाहून 60,000हून अधिक लोकांनी पलायन केलेले आहे. आणि मी मगाशी सांगितलं की कित्येक लोक जे आहेत ते एकूण हिंसाचारामध्ये मारले सुद्धा गेलेले आहेत. आता पोलीस, लष्कर आणि निमलष्करी दल या सर्वांनाही स्पष्टपणे संदेश देण्यात आलेला आहे की जो कोणी हिंसाचार भडकवण्याचा किंवा हिंसाचार करण्याचा प्रयत्न करेल त्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून. म्यानमार जी सीमा आहे मणिपूरला लागून असलेली, त्या ठिकाणी सुद्धा आता देखरेख वाढवण्यात आलेली आहे, कारण की तिथूनच मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र पोहोचतात असा आपल्या सरकारचा दावा आहे. आता हा हिंसाचार कधी थांबणार याच्याविषयी स्पष्ट असं काही सांगता येत नाहीये. संरक्षण तज्ञ कर्नल निवृत्त आशिष मोरे असं म्हणतात की जोपर्यंत त्या समुदायातले शहाणे जुनी जाणती माणसं एकमेकांसमोर बसत नाही तोपर्यंत हा जो हिंसाचार आहे कदाचित संपणार नाही. यापूर्वीही ईशान्येकडील राज्यांमध्ये जेव्हा जेव्हा हिंसाचार घडलेला आहे किंवा अशा काही घटना घडलेल्या आहेत त्यावेळेस संवादाद्वारेच ह्या सर्व गोष्टी आटोक्यात आणण्यात यश आलेलं होतं. जोपर्यंत हे जे त्या ठिकाणी निदर्शन करणारे आहेत किंवा हे जे कोणी अतिरेकीप्रमाणे काम करतायत यांच्यामध्ये संवाद परत एकदा सुरू होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी सुव्यवस्था निर्माण होणार नाही, असंच या क्षेत्रातले तज्ञ सांगताना दिसत आहेत. आणि आता सरकार समोरचं सुद्धा आव्हान फार मोठं आहे. म्हणजे कसं, एकतर सीमेवरचं आव्हान, शस्त्रास्त्र येऊ नाही दिले पाहिजेत, यासोबतच मैतेई समाजाचं आव्हान, यासोबतच नागा आणि कुकी यांना सुद्धा सांभाळण्याचं मोठं आव्हान सरकार समोर असणार आहे. आता तुम्हाला माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.